तर आज माझी ह्या दोन मोठ्या क्रिएटर सोबत भेट झाली. त्या अगोदर मस्त अशी रेडी झाले होते मी, सगळं मेकअपचं सामान घेऊन आलेली घरून. एकदा सरळ भांग घेऊन बघितला आणि एकदा वाकडा घेऊन बघितला आणि फायनली अशा लुकमध्ये मी रेडी झाले होते. त्यानंतर जयश्री आणि मी दोघी रेडी होऊन निघालो लोकेशनच्या ठिकाणी. तिचे मिस्टर आणि माझे मिस्टर दोघेही बाहेरच होते कारण की क्रिएटरलाच तिथे अलाउड होतं. तर बाय करून आम्ही आलो आतमध्ये आणि इथे सुरुवातीला भेट झाली शिवानीची. खूप जास्त फ्रेंडली आणि खूप छान स्वभाव आहे हिचा. तिला भेटून खरंच छान वाटलं. त्यानंतर आतमध्ये आल्यावर आपली आयडेंटिटी वगैरे करून घ्यायची असते. एक कार्ड इथे भेटतं, सो ते घेतलं आणि भरपूर असे क्रिएटर वेगवेगळे दिसत होते इथे. त्यानंतर मग एक फॉर्म भेटला होता जो की काही सिलेक्टेड क्रिएटरना भेटलेला होता. त्यानंतर हातामध्ये बँड घेतला आणि काही एक दोन फोटो काढून आतमध्ये आलो. आल्यावर अगोदर ते नाश्त्याची खूप छान अशी व्यवस्था होती, जी की एवढे सगळे पदार्थ बघून इथेच पोट भरून जातं कारण की इतके हेवी पदार्थ सकाळी नाश्त्याला खायची आपल्याला तर सवय नसती. पण एवढं सगळं बघून खायची इच्छा मात्र होते. तर मी पण सगळं ब्रेकफास्टला आवडतं ते घेतल्या गोष्टी, ज्यूस घेतलं, मस्त एन्जॉय केलं आणि सुरू झाला मग इव्हेंट, जिथे गेस्ट म्हणून बोलवलेले हे दोन मोठे क्रिएटर. त्यानंतर ही सिंगर प्रतीक्षा. फुल मजा मस्ती केली. पण कुठेतरी असं वाटलं की सगळे हिंदी क्रिएटर होते, मराठी थोडेच होते, सो सगळे इंग्लिश बोलू लागले. सो असू द्या. तर इथलं सगळं मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही इथून निघालो स्टेडियमसाठी. आता हे दोन्ही अनुभव माझ्यासाठी नवीनच होते. तर DY पाटील स्टेडियमला आम्ही आलेलो. मस्त अशी आमची ती VIP एंट्री झाली. वर्ल्ड कपची ट्रॉफी जी आहे ती जवळून बघायची होती, पण तो पण प्लॅन जो आहे तो सक्सेस झाला नाही कारण की पाऊस अचानक इथे चालू झाला. जे क्रिएटर जास्त वेळ थांबले त्यांना बघायला भेटली, पण आम्ही लवकरच निघून आलो कारण की यांची तब्येत ठीक नव्हती. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.